लोकांना प्रवृत्त करायला फारशी भाग का पाडत नाही. अशा पद्धतीचे विचार माझ्या मनात यायला लागले आणि मग देव हा विचार माझ्या मनामध्ये निर्माण झाला, देवाबद्दल. आणि मग लहानपणी गाडगेबाबांचं चरित्र वाचलं होतं. गाडगेबाबांची व्याख्यानं जी होती ती देवकीनंदन गोपालासारखं अतिशय अप्रतिम पुस्तक गोनी दांडेकरांचं वाचलं होतं. चार्वाकाबद्दल वाचलं होतं, त्याच्याबद्दलचं वाचन झालं होतं. आणि मग हळूहळू देव या गोष्टीकडे मी विचार करायला लागलो आणि मग मला असं वाटलं की ही शक्ती आहे का? देवाला माणसाने निर्माण केलं का माणसाने देवाला निर्माण केलं? की परमेश्वराचं अस्तित्व हे लहानपणापासून आपल्या मनामध्ये इंजेक्ट केलं जातं आणि हळूहळू पुढे जाऊन तो आपला पांगुळगाडा बनतो किंवा आपल्या कुबड्या बनतात. हे काय आहे नेमकं? मग हळूहळू देवाकडे व्यापार म्हणून पाहणारे लोक, देव नाकारणारे नास्तिक लोक, या सगळ्यांचा माझ्या मनात विचार यायला लागला. काही लोक असे की जे काही विचार न करता केवळ भक्ती मार्गाने देवाला स्वीकारतात, कुठलाही प्रश्न विचारत नाही. आणि काही लोक जे नास्तिक झाल्यामुळे देवाची त्यांच्या मनातली भीतीच निर्माण होत नाही किंवा ती भीतीच निघून गेल्यामुळे अधिकाधिक अमानुष पद्धतीने वागायला लागतात असे लोक. असं सगळं खूप काही माइंड हे झालं. आणि त्याच्यानंतर मग मी एक नाटक लिहिलं ज्याचं नाव होतं ज्याचा त्याचा प्रश्न.